मुलांनो, याआधी आपण काही कौशल्य बघितली आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आत्ता जे बघितलं ते म्हणजे लेखन कौशल्य. आता आपल्याला ही कौशल्य कशी प्राप्त करावीत हे समजलं आहे. आता ह्याच्या पुढे बीजगणिताचा किंवा भूमितीचा किंवा एकंदरीतच कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. नियोजनाचे मी नेहमी 2 टप्पे सांगते. पहिला टप्पा म्हणजे आपली शाळा सुरू झाल्यानंतर साधारणपणे डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंतचा आणि नंतर दुसरा टप्पा म्हणजे 15 डिसेंबरच्या पुढे परीक्षा होईपर्यंतचा. मग आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं डिसेंबरपर्यंत गणिताचं पूर्ण पुस्तक वाचून झालं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल गणिताचं पुस्तक कसं वाचायचं? हो, पुस्तक वाचायचं. म्हणजे त्याच्यातली दिलेली सोडवलेली उदाहरणं बघायची, स्पष्टीकरणं बघायची, सिद्धता बघायच्या, त्याच्या अनुसरून आकृत्या असतात त्या बघायच्या. हे पुस्तक वाचन झालं. मग आता पूर्ण पुस्तकाचं जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ज्या न समजलेल्या गोष्टी आहेत किंवा वर्गात आपल्याला अजून व्हायच्या आहेत अशाही गोष्टींचं जर आपण वाचन केलं तर याचा उपयोग आपल्याला पुढच्या अभ्यासाला नक्कीच होतो. मग आता एकदा वाचनाला सुरुवात केल्यानंतर जसजसा आपला वर्गात अभ्यास होईल त्यानुसार पुस्तकात दिलेली उदाहरणं आपण सोडवून बघायची. मी शब्द मुद्दाम वापरते की सोडवून दिलेली उदाहरणं आपण सोडवायची आहेत, पुन्हा सोडवायची आहेत. एकदा ती पुस्तकात बघा आणि एकदा न बघता सोडवा. हा एकदा सराव झाला की मग स्वाध्यायामध्ये दिलेली उदाहरणं आपण सोडवायची आहेत. वर्गात कधी सगळी उदाहरणं सोडवून होत नाहीत. आपल्याला आपले शिक्षकसुद्धा काही गृहपाठ म्हणून उदाहरणं सोडवायला देतात. तर आपण अशी सर्व उदाहरणं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायची आहेत. नंतर याच्यामध्ये ज्या काही शंका येतील त्या शंका आपल्या वर्गमित्रांना किंवा आपल्या शिक्षकांना विचारायच्या आहेत आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्यायचं आहे. एकदा पूर्ण प्रकरणामधले सगळे स्वाध्याय सोडवून झाले की प्रकरणाच्या शेवटी तुम्हाला संकीर्ण प्रश्नसंग्रह दिलेला आहे. त्याच्यातली सगळी उदाहरणं सोडवायची. आणि याच्यामध्ये ना पुस्तकामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर काही ठिकाणी प्रश्नांच्या शेजारी स्टार केलेलं आहे. त्या स्टारचा अर्थ असा आहे की तिथं एकापेक्षा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त संकल्पना वापरल्या आहेत. पण अशी उदाहरणं आपण सोडवायची, ती सोडून द्यायची नाही आहेत. जेवढं सोडवता येईल तेवढं आपण प्रयत्न करायचा आहे आणि उरलेलं आपल्या शिक्षकांना विचारायचं आहे किंवा आपल्या घरी कोणी मार्गदर्शन करणारं असेल तर त्यांना विचारायचं आहे. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक प्रकरणाचा विचार केला तर असं एकही उदाहरण राहणार नाही की जे तुमच्या हाताखालून गेलेलं नाही आहे. आता हा एक भाग झाला. आता दुसरा भाग म्हणजे काय तर आपल्याला रोजचा सराव करायचा आहे. मग आता रोजच्या सरावामध्ये काय करायचं आहे तर उदाहरणांचा सराव करायचा आहे. म्हणजे प्रत्येक प्रकरण वाईज आपली उजळणी आत्ता झालेली आहे. मग आपण काय करायचं आहे कुठल्याही प्रकरणातलं एक स्वाध्याय घ्यायचा आहे आणि त्याच्यातली काही उदाहरणं सोडवायची आहेत. आता सगळी उदाहरणं सोडवायची नाही आहेत. आणि दुसरा सराव करायचा आहे तो आकृत्यांचा. म्हणजे कशा तर जसं काही पान नंबर तुमच्या 97 वरती भौमितिक रचना आहेत सगळ्या त्या तुम्ही स्वतः वारंवार काढून बघायच्या आहेत. रचनांमध्ये कसं असतं की आकृत्यांचा सराव तुम्ही जेवढा जास्त कराल तेवढा सफाईदारपणा तुमच्या आकृत्यांमध्ये येईल आणि अचूकता वाढेल. म्हणून उदाहरणांच्या सरावाबरोबरच आकृत्यांचा सुद्धा आपल्याला रोज सराव करायचा आहे. आता ह्या सगळ्याच्या बरोबरीनं गणितामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल्स पण आहेत. मग कधी काय होतं की आपल्याकडून आपण वर्षभर थोडेसे जागे नसतो असं म्हणायला हरकत नाही आणि मग हे डिसेंबर नोव्हेंबर महिना आला की आपण जागे होतो. तसं न करता वेळच्या वेळी शाळेमध्ये गणिताचे जे काय प्रॅक्टिकल्स घेतले जातील त्यानुसार आपली प्रॅक्टिकलची वही पूर्ण करायची आहे. जसं प्रॅक्टिकलला तर आपल्याला आपले वर्ग शिक्षक नेतच असतात लॅबमध्ये, पण त्याचं लेखन आपल्याला करायचं असतं. तर ते लेखन आपण वेळच्या वेळी करायचं आहे. त्याची निरीक्षणं तपासून घ्यायची आहेत. त्याचं काही गणन असेल तर ते योग्य रीतीने झालं आहे का नाही हे तपासून घ्यायचं आहे आणि आपली प्रॅक्टिकलची वही अद्ययावत ठेवायची. म्हणजे उद्या जरी परीक्षा घेतली तरी आत्तापर्यंत जे काय झालेलं आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे त्या वहीमध्ये मिळेल. आता ह्या प्रॅक्टिकलच्या वहीच्या बरोबरच मुख्य आणखीन काम मी सांगणार आहे आपल्याला सगळ्यांना की जे शक्यतो आपल्याला दिवाळीच्या सुट्टीपर्यंत झालं पाहिजे. ते म्हणजे काय तर आपल्याला वेगवेगळे श्रेणी विषय आहेत आणि या श्रेणी विषयांना वेगवेगळ्या प्रकारचं गृहकार्य आहे. तर ते गृहकार्य जे असेल
ते आपण त्या वेळेत जर पूर्ण केलं तर आपल्याला काही अडचण येत नाही. पण नाही झालं तर त्या सुट्टीपर्यंत आपण एकदा आपल्या वहीचा धांडोळा घ्यायचा आहे आणि बघायचं आहे की आपलं काय राहिलं आहे ते आपण नक्की पूर्ण करायचं आहे. नाहीतर मग डिसेंबर महिना आला ना की या सगळ्याची गडबड होते आणि आपल्या पुढच्या अभ्यासाचं सगळं नियोजन कोलमडतं आणि कधी-कधी आपला आत्मविश्वास पण याच्यामुळे कमी होऊ शकतो. आता आपल्या प्रॅक्टिकलची वही पूर्ण झाली, श्रेणी विषयाच्या वह्या पूर्ण झाल्या आहेत. मग आता आपल्याला दैनंदिन अभ्यासाकडे, त्याच्या नियोजनाकडे लक्ष द्यायचं आहे. मग दैनंदिन अभ्यासामध्ये शाळेचा जाण्या-येण्याचा वेळ आहे आणि प्रत्यक्ष शाळेचा वेळ आहे. हा वेळ सोडून काही वेळेला आपल्याला घरी पण थोडीशी आई-वडिलांना मदत करावी लागते. तर तोही वेळ गृहीत धरायचा आहे आणि आपल्या रोजच्या दिनचर्येतला काही वेळ. तर हा सगळा सोडून सुद्धा साधारणपणे रोज आपल्याला दिवसा 2 तास तरी निश्चितपणे अभ्यास करायला मिळू शकतात. मग या 2 तासांचं नियोजन आपण व्यवस्थित करायचं आहे. मग त्याच्यामध्ये वाचन असेल, लेखन असेल, गृहकार्य असेल, तर ते काय काय आपल्याला करायचं आहे त्याचं व्यवस्थित नियोजन आपण करायचं आहे. आता ह्याच्या बरोबरीच आत्ता आपण काय करणार आहोत आणखीन पुढे, तर आपल्याला 6माही परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या शाळांमधल्या उपलब्ध असतात. म्हणजे आपल्या शाळेतल्या सुद्धा आधीच्या वर्षांच्या असतात किंवा आपले मित्रमैत्रिणी दुसऱ्या शाळेत असतील तर त्या शाळांच्या असतात. तर या 6माहीच्या प्रश्नपत्रिका आपण एकत्र करायच्या आहेत आणि त्या प्रश्नपत्रिका आपण सोडवायच्या आहेत. मग अगदी त्या वेळ लावून सोडवायच्या आहेत किंवा कधी-कधी आपल्याला जर वेळ लावून सोडवणं शक्य नसेल तर निदान ती प्रश्नपत्रिका आपल्या पुढे ठेवा आणि पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा. मग याच्यामध्ये जे प्रश्न विकल्पाला असतात ते सोडून द्यायचे नाहीत. सगळी प्रश्नपत्रिका सोडवायची, म्हणजे आपल्या हाताखालून सगळ्या उदाहरणांचा, सगळ्या प्रश्नांचा बऱ्यापैकी समावेश आपल्याला झालेला दिसून येईल. तर या पद्धतीने जर आपण अभ्यासाचं नियोजन केलं तर ते आपल्याला जास्त उपयोग होईल. आता आणखीन याच्यामध्ये काय करायचं आहे, डिसेंबरच्या पूर्वी म्हणजे महत्त्वमापनामध्ये आणि त्रिकोणमितीमध्ये काही सूत्र आहेत. तर ती सूत्र आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. मग ती तुम्ही लिहून सराव करा त्याचा. कोणाकोणाला पाठांतराची सवय असते तर तुम्ही पाठांतर करा किंवा आपल्या आपल्या पद्धतीने ठरवा की नेमकी मला सूत्र कशात लक्षात ठेवायची आहेत ती. आणि ती सूत्र मात्र आपल्याला चांगल्याच पद्धतीने लक्षात ठेवायची, ती अजिबात चुकायला नको. सांख्यिकीमध्ये सुद्धा सूत्र आहेत तर ती पण आपल्याला व्यवस्थितपणे आली पाहिजेत. तर याचा सराव निश्चित करा. आता आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे, तिसऱ्या, तर जसं शाळेचं वेळापत्रक असतं तसं आपलं स्वतःचं आठवड्याचं वेळापत्रक आपण तयार करायचं आहे. म्हणजे सोमवारपासून रविवारपर्यंतचं. मग आता आपण असं गृहीत धरलं की मला रोज 2 तास वेळ मिळू शकतो. हा किमान वेळ म्हणते मी, ह्याच्यापेक्षा जास्तही मिळू शकतो. तर याच्यामध्ये सकाळी 1 तास मिळेल, कदाचित संध्याकाळी 1 तास मिळेल किंवा कसंही. तर त्या 2 तासांचं, 3 तासांचं नियोजन आपण करायचं आहे. मग मला असं वाटत असेल की सकाळच्या वेळामध्ये मला सराव म्हणजे गणिताचा सराव करणं चांगलं जमेल, तर तसं तुम्ही करू शकता. आणि संध्याकाळच्या वेळामध्ये मी वाचन करेल किंवा आकृत्यांचा सराव करेल किंवा नकाशा काढेल. म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही तो ठरवायचा आहे. प्रत्येक मुलाचं हे वेगळं असणार आहे. मला जो अवघड विषय वाटतो तो मी सकाळी जनरली अभ्यास करते आणि संध्याकाळी मग जरा थोडंसं निवांतपणा असतो, मग मी वाचन करते. पण तुम्ही तुमचं ठरवू शकता की मला कोणत्या वेळात काय करायचं आहे. असं सोमवार ते शनिवार तुम्ही निश्चितपणे आखा आणि रविवारचा वेळ मात्र आपल्यासाठी वेगळा राखून ठेवा. कारण काय आहे, तर रविवारी आपल्याला सुट्टी असते. मग जरी आपण खेळायला गेलो, थोडं काही करमणूक घेतली, तरी शाळेचा जो वेळ आहे 5-6 तासांचा तो आपल्याला नक्कीच उपलब्ध होऊ शकतो. मग त्याच्यातला थोडा आणखीन वेळ आपण जादाचा म्हणून या अभ्यासाच्या सरावासाठी वापरू शकतो. मग त्या दिवशी मात्र तुम्ही मी जे म्हणते तसं 3 तासाचा, 2 तासाचा पेपर व्यवस्थितपणे लिहिण्याचा सराव करायचा आहे. काही जणांना शनिवारी पण हा वेळ उपलब्ध होऊ शकतो. मग तुम्ही असंही करू शकता की शनिवार आणि रविवार दोन्ही दिवसांचं मी 1 दिवस भाषेचा पेपर लिहील, 1 दिवस मी गणिताचा पेपर लिहील. म्हणजे थोडक्यात असं की एकदा आपण कधीतरी 3 तासाचा पेपर लिहायचा आहे आणि एकदा कधीतरी आपण 2 तासाचा पेपर लिहायचा आहे. असं जर आपण दिवाळीपासूनचं नियोजन केलं तर आपली एक पूर्ण आवर्तन या 6माही परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला पूर्ण करता येईल. जरी तुमची 6माही परीक्षा आधी झालेली असली तरीसुद्धा तेव्हा तुम्ही अभ्यास केलेलाच आहे.
त्या अभ्यासाचा उपयोग या प्रश्नपत्रिका सोडवण्याकरता आपल्याला निश्चितपणे होऊ शकतो. आणि मी असं म्हणेन की समजा 6माही परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नाही मिळाल्या तर पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका घ्या. त्याच्यात सुद्धा त्या बऱ्यापैकी आपला 80% अभ्यासक्रम पूर्ण झालेला असतो. त्यामुळे आपल्याला या प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी सोडवता येतात. आणि या पद्धतीने जर आपण सगळं नियोजन आपलं केलं तर पुढचं नियोजन जे आहे डिसेंबरच्या नंतरचं ते आपल्याला आणखीन जोमाने आणि आपल्या ज्याला म्हणतो तुमच्या भाषेमध्ये फुल फोर्सने करता येईल. म्हणजे आपल्याला यश नक्कीच मिळेल.